नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाधिवेशन उत्साहात पार पडले। राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संघटनेनं आगामी काळात शेतकरी, मराठा कामगार, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमात बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी रिंग रोड प्रकल्पावर सरकारला थेट इशारा दिला। चुकीचं अलाइनमेंट बदलून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, तसेच शहरी भूसंपादनासाठी गुणांक H ऐवजी गुणांक 2 लागू करावा, अन्यथा 30 जून रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी प्रकृती अस्वस्थामुळे उपस्थित राहू न शकलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनीवरून अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या। छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व आंदोलनाला आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। करण गायकर यांनी कार्यक्रमादरम्यान नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याची माहिती देत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं। संपूर्ण चळवळीत या ठिकाणी कायम त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं, तर त्याला एक राज्य शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। शिवाजी साहेबांनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शनमध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिकला नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत। तिकीट मिळणं न मिळणं, पण आपण सगळ्यांनी निश्चितपणे करणच्या मागे एका चांगल्या हेतूने त्याला राजकीय ताकद, राजकीय बळ मिळालं पाहिजे। जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल। आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहे ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल। आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही। कदाचित वेळ लागेल, टाईम मॅटर्स, कदाचित आता वेळ जातोय आपल्याला। करण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे एक विषय घेऊन लढण्याची जी त्याची चिकाटी आहे ती अतिशय त्याला 100 पैकी 100 मार्क देण्यासारखे। आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर टीममध्ये काम करतो। झालाच पाहिजे, रिंग रोड झालाच पाहिजे, ही भूमिका आमची आहे। पण योग्य मोबदला त्या ठिकाणी द्या, योग्य अलाइनमेंट त्या ठिकाणी करा आणि योग्य प्रतवारी करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या। आम्ही तुमचं होल्डिंग लावू, नारळ फोडू, सत्कार करू, तुमच्या गळ्यांमध्ये एवढे हार घालू, गिरीश भाऊचा चेहरा सुद्धा दिसणार नाही, एवढे हार आम्ही फक्त न्याय द्या, आमच्यावर अन्याय करू नका आणि आम्हाला विरोधकाच्या भूमिकेत नेऊन बसू नका। कारण माझी मिसेस सुद्धा शिवसेनेकडूनच निवडणूक लढली, म्हणजे आम्ही पण सत्तेत होतो तुमच्याबरोबर। मी नसेल पण आहेत ना अर्ध, त्याच्यामुळे तुम्ही असं विरोधक समजू नका। नानाभाऊ बरोबर आहे का नाही? मागणी काय असते ते नानाभाऊ पण शिवसेनेत गेले, ते पण शेतकरी नेते होते, ते शिवसेनेत गेले, म्हणजे इकडे उरलेच नाही। तरी पण ह्या व्यासपीठावरून सांगतो, संघटनेने 12वं वर्ष वर्धापन हा मुंबईला होणार होता, आंदोलन चालू असल्यामुळं नाशिकला घेतलं। त्याच्यात वरुण राजा 5 दिवस आलाच नाही, कार्यक्रम सुरू व्हायचा टायमात वरुण राजाने जो धोधो सुरुवात केली। पण हे छावे तुम्हाला सांगतो, कितीही तुम्ही कृत्रिम पावसाचा माध्यम जरी वापरलं, इथं तुम्ही पुराचा पाऊस जरी आणला तरी आमचे छावे या लॉन्चमध्ये एकही खुर्ची खाली राहू देऊ शकत नाही। हा आत्मविश्वास करून गायकरला आहे। आमचे प्रदेश कार्यकारिणी असतील, जिल्हा कार्यकारिणी असतील, तालुका कार्यकारिणी असतील, तर आमचे आकाश जाधव होते, साधेच पोर आहेत, आमचा गौरव जाधव, एकदम साधी टीम आहे। पण लढवय्ये कार्यकर्ते लक्षात घ्या, आमच्याकडे एका जातीचे नाही बरं का अजित भाऊ,
12 बलुतेदार, 18 पगडजाती, छत्रपतींच्या शिकवणुकी ही छावा क्रांतीवीर सेना आहे. इकडे मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा नसते, हिंदुत्वाचा विचार घेऊन बसले. लक्षात घ्या. त्यांच्या गाण्याचे नंबर पहा तुम्ही. वाघ आहे, मराठी नंबर आहे. कृतीतून दाखवलं पाहिजे. मगाशी सांगितलं आमच्या शाहिरांनी की आम्ही औरंगजेबाचे हस्तक नाही, त्याच्या विचाराचे नाही, पण डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या विचाराचे आहोत. त्यांनी देशासाठी एवढं मोठं काम केलं. यावेळी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी रिंग रोडसह शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलंय. भाजप नेते धर्मवीर सुनील बागुल यांनी संघटनेच्या न्याय आंदोलनाला कायम पाठिंबा देण्याची भूमिका मांडली आहे. ॲडव्होकेट शिवाजी सहाणे यांनी करण गायकरांना लोकसभेत जाण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तर अध्यक्ष भाषणात अभिजित राणे यांनी छावा क्रांतीवीर सेनेचं राज्यभरातील संघटनात्मक काम कौतुकास्पद असल्याचं सांगत संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. कार्यक्रमात उपमहापौर विलास शिंदे, विठ्ठलराजे उगले, विनायक माळेकर, हर्षदा गायकर, साधना मटाले, नितीन दातीर, नानासाहेब बच्छाव, हरिभाऊ पोडके, रत्नाकर चुंबळे, चेतन शेलार, रमेश पाटील, दीपक हगवणे, विजय कातोरे, प्रमोद जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिरी कार्यक्रमानं अधिवेशनात रंगत आणली. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानही करण्यात आलाय. एकूणच छावा क्रांतीवीर सेनेच्या या महाअधिवेशनातून शेतकरी, मराठा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक जन आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आता 30 जूनच्या प्रस्तावित आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.